दुःखाचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या माणसाशी धम्माप्रमाणेच वागले पाहिजे, धम्माच्या नीती नियमाप्रमाणे आचरण केले पाहिजे. त्यामुळे जगात धम्म राज्य स्थापन होईल. धम्म विद्या सर्वात मोकळी करणे म्हणजे सद्धम्म होय. विद्या म्हणजे ज्ञान, प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे, हे धम्माचे अंग आहे. जेव्हा धम्म सर्वांना विद्या घेता येईल असा प्रयत्न करतो, तेव्हा तो सद्धम्म ठरतो. चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार ज्ञान फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना घेता येत होते. शूद्रांना, स्त्रियांना ज्ञान घेण्याचा अंगुलिमाल, खुनी,